जयंती करावी लागते. आपल्या बापाची कोण नाही जयंती करत. कोण आपल्या बापाची यात्रा भरते का? पण तुकडोजी बाबाची यात्रा भरते, गाडगे बाबाची यात्रा भरते. चले क्या चाचा, इतने दूर से फोटो निकाल रहे क्या? देखना बरोबर निकालना बाप, नहीं तो एकटी दुखती फिरू नको मारी. आज बाबू मुसलमानी मजेत आहे, हिंदू मजेत आहे आणि ख्रिश्चनी आहे. ख्रिश्चन कोण आहे? एखाद्याने यावर मला सत्कार करू द्या तुमचा. तुम्हाला 50 रुपयाची ग्रामगीता देतो. सर्व धर्मावर प्रेम करणारी ग्रामगीता. या आहे का कोणी? असाल तर या. नाही नाही नसन तर राहू द्या, पण प्रत्येकानं आपापल्या धर्माची किंमत करा. आता देशामध्ये अलगत चालू आहे. इस्लाम खतरे में, हिंदू धोके में, आणि इकडे बौद्ध लोक आहेत. खराच पोरग 94 वर्ष आलं डोक्यात. म्हणून ब्राह्मणानंतर शर्माजी माँ की कसम से ब्राह्मण के बाद ये देश में जो पढ़ा लिखा वाला वो है बौद्ध, जिनको महार कहते. सबसे ज्यादा न्यायाधीश ब्राह्मण के ऊपर, नीचे भीम के औलाद, और बीच में हम है. फिर क्यों? तो हमारा कायमे बर्बाद हो गए. तमाशातली ढोलक चांगली वाजवतो, मनोरंजन. तमाशातली ढोलक ऐकवतो.
गाणं दुसरं म्हण, इस्टेट गेली तर कबूल. भिकार चोट झाली गावागावात. गावातले गरीब ज्याचं घर बरोबर नाही त्याच्या बिल्डिंग मला गावात सांगतो, चौथीच्या पुस्तकात खरात भाऊ आता तुम्ही बिस्लराच्या बाटल्या फेकून राहिले. नाही नाही ऐका ना, आता सत्यपालले प्याले काय आणलं तुम्ही? बिस्लरी. आणि तुम्हाला पाणी नव्हतं पिऊ देत. राजनाले हात लावला तर करून लावला. आणि ग्रामपंचायत मध्ये एक मेंबर कमी झाल्यावर कशी झकमारी करून येतात. काही काही लोकांना राग येते, येऊ दे डबल बोलवू नको. पण एक मेंबर कमी पडल्यावर हा अधिकार कोण दिला? तो अधिकार दिला माझ्या शिवाजी महाराजानं, माझ्या ज्योतिबानं आणि माझ्या भीमबाबानं. सहारा न दिला माझ्या माय बापू हे जयंती करण्याच्या मांग म्हणजे काही भंडारे करा, नाचा, दारवा प्या, त्याकरता जयंती नाही. माझा शिवबा कळून घ्या. छत्रपती आता एक तो नागपूरचा महाराज मोबाईलवर रेकॉर्डिंग करा बरं. हा विचार घ्या बरं, मोबाईल घ्या. तबला कोण वाजवेल मग? तुम्ही वाजवता काय? काय वाहत आहे पाटील? कसं काय पाटील का पाटील आहे? असे आमचे गोड पाटील आहेत. यायचा आवाज मी तुम्हाला ऐकवतो, फारच जोरदार म्हणतात. पाटील बुवानं तबला पलटून दिला, इकडून तिकडे केला. म्हणजे हे दूर 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 थोडा. बाबू दारू नाही पे. काय आडनाव? सपकाळ. हरीश दादा सपकाळ. हरीश दादा सपकाळ. दारू नाही, बिडी नाही, कोण्या पोरीबाईच्या लफड्यात नाही. जे बायको आहे तेच आनंदात जगून राहिले. नाही तर काही काही लोकांना बायको जुनी वाटते, कारण नेहमी पाहते ना. जुनी बायको बरी नाही वाटत. म्हणून काही काही हरामखोर लोक बायको सोडून दुसऱ्या बाईच्या लफड्यात पडतात. आता लफडे तेच चालू आहेत पुऱ्या भारतात. बर माणसाईला दोष देतात. 2-2 लेकराच्या बाया पडून जाऊन राहिल्या. हो बाई तुमची गोष्ट नाही. 2 लेकराच्या बाया असं कसं प्रेम झालं? हो गरीब नवरा होता, सोडला त्याने. आणि इंजिनियरची दुसरी बायको झाली. काय विचार? माय बापू चरित्र सांभाळा, आपलं इमान सांभाळा. आपला जो फाटका संसार आहे पाहून घ्या. नवरा बायको कोणाले म्हणा? जिजाबाई, शहाजी राजे. नवरा बाहेर असतानाही शिवबाला चारित्र्याचे धडे दिले बाबा. म्हणून माय बापानं असे चांगले लेकर पैदा करा. किती वेळचे बसेल आहे ते लेकर पाहा. हा काळा फुल पॅन्ट वाला उभा राहील. तू नाही, तू नाही. वा या कोण्या वर्गात? चौथ्या. काय आडनाव? शेळके. शेळके. कोणाचा आहे बेटा? मराठ्याचा.
बुद्धचा भीमाचा हा. तू बंद करू काय कीर्तन बोल. कार्यक्रम बंद करू की चालू देऊ हा, चालू दे. चालेल. हाय बिना मोबाईलचे तुम्ही राहत ना बरं घरी पाहता बाहेर पाहतात पण आता बिना मोबाईलच्या किती वेळ झाला अंगड्या याले म्हणतात जातीचे 11:15 येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम काम नव्हे. माझ्या भावांनो लहान लेकरू किती आनंदात आहे 200 दे तुकडोजी महाराजांना माले हाच मार्ग दिला बाबा तुकडोजी वेगळा आणि बाबासाहेब वेगळे नाही बाबासाहेबावरही भजन म्हटलं तुकडोजी महाराजांना बाबासाहेब गेले तेव्हा धन्यवाद बाळा लेटर बुक वाया घ्या टाळ्या.